तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. शेतमालाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रॉली आणि पिकअप वाहनांची रात्रीच्या वेळी सुरक्षितता वाढवण्यासाठी सटाणा पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतलाय. वाहतूक जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शेतकरी आणि मालवाहतूक वाहन चालकांसाठी विशेष वाहतूक सुरक्षा जनजागृती अभियान राबवण्यात आले. बागलाण तालुक्यात शेतमाल वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर, ट्रॉली आणि पिकअप वाहनांचा वापर केला जातो. मात्र अनेक वाहनांच्या मागील बाजूस रात्रीच्या वेळी पुरेसे रेडियम रिफ्लेक्टर नसल्यानं अपघाताचा धोका वाढतो. हीच बाब लक्षात घेऊन सटाणा पोलीस प्रशासनाने वाहन चालकांना वाहतूक नियम, रात्रीचे वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, वाहनांची दृश्यमानता याबाबत मार्गदर्शन केलंय. विशेष म्हणजे केवळ जनजागृती न करता सटाणा पोलीस प्रशासनाने बाजार समितीत येणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रॉली आणि पिकअप वाहनांवर लाल रंगाचे रेडियम रिफ्लेक्टर्स प्रत्यक्षात लावून दिलेत. त्यामुळे रात्रीच्या अंधारात मागून येणाऱ्या वाहन चालकांना माल वाहून वाहने सहजपणे दिसण्यास मदत होणार आहे. या उपक्रमावेळी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, पोलीस हवालदार नितीन जगताप, पोलीस शिपाई जितेंद्र बोरसे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे, संचालक मंडळाचे सदस्य, शेतकरी, ट्रॅक्टर चालक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरक्षित वाहतूक, सुरक्षित प्रवास आणि अपघातमुक्त बागलाण या उद्देशाने वाहन चालकांनी आपल्या वाहनांवर आवश्यक रेडियम रिफ्लेक्टर लावावेत आणि वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सटाणा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा.